स्पर्धेतील पाचवी लढत जय भोले विपक्ष जय मसोबा 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जय मसोबा 40+ च्या माध्यमाने पाहायला मिळतो. तसेच फलंदाजीसाठी आमच्या आयोजकांचा संघ जय भोले कोळिवली संघ सलामीची जोडी महेश आणि महेंद्र. सध्या जय मसोबा 40+ खूप फॉर्म मध्ये संघ आहे. खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक, खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या सीझन मध्ये पाहायला मिळाली. जय हनुमान 40+ च्या माध्यमाने जय हनुमान चषक देखील चॅम्पियनशिप पटकावली होती. या संघाने पहिल्या चेंडूवर संधी उपलब्ध झाली आहे. सुरेश भंडारी नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, चुकी करतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवर चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी 1 ते 2 धावा होत्या त्या ठिकाणी इथे मात्र चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे 4 धावांनी इथे मात्र पाहायला मिळतो. पहिलाच चौकार येतोय महेशच्या बॅटमधून. नशिबाचा चौकार म्हटला जाईल. चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिल्याच चेंडूवर चांगले चेंडू हाताळलं होतं निलेशने. यावेळेस डाऊन द लेग लाईन पाहावी लागेल. अतिरिक्त 1 धाव वाईच्या स्वरूपाने ऍड होईल. यावेळेस बॅकफुटला गेलं होतं, पाहिलं होतं निलेशने. त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला, त्यामुळेच हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. हवेचा फायदा इथे मात्र घेत असताना परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. चेंडूला अक्षरशः फेकून दिले. 6 धावांसाठी षटकार येतोय. हवेचा योग्य वापर इथे मात्र करत असताना महेश. यावेळेस स्क्वेअर कॅचचा लाजवाब फटका. चेंडू गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या फलक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगली सुरुवात इथे मात्र जय भोले संघासाठी महेश करून देतोय. यावेळेस शरीरयष्टीवर जाऊन आदळतोय चेंडू. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक इथे मात्र 16 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. लेग बाईकच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धावफलकावर ऍड होतीये. प्रचंड असा हवेचा वेग ते मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत अविनाश कारभारी. चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त होतोय आणि त्याचाच फायदा इथे मात्र फलंदाजी करत असताना जय भोले संघाला. अजून एक चौकार.
तर पहिलं षटक अतिशय महागडं म्हणावे लागेल निलेशचं. तब्बल 20 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येत आहेत राजू शेठ भोईर. यावेळेस ऑन साइडला उडवलाय चेंडू, गॅप मधून चेंडू चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोड, 4 धावांसाठी चौकार. मुकुंद भंडारी यांच्याकडून हे पारितोषिक लावलं गेलंय. 3 चौकारांना सुद्धा देखील 500 रुपये आहेत. पाहूया पारितोषिकांचा आता मात्र वर्षाव चालू होईल, कारण का आयोजकांचा संघ खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, पूर्णपणे बीट केला फलंदाजाला. निखिल लोखंडे यांचा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू होता, खोदून काढलं. डीप मध्ये निलेश आहेत. चुकीची फेकी, चेंडू गायदर करता आलं नाहीये. कदाचित सोटी धाव होऊ शकली असती, परंतु दोन्ही बॅट्समन आता मात्र सज्ज आहेत, कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाहीयेत. खूप चांगल्या प्रकारच्या धावा धाव फलकावर येत आहेत. धाव संख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला पुन्हा एकदा निलेश जाधव तिथे ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. उचलतायत, फेक करतायत. एका धावेवर समाधान. आतापर्यंत चांगले चेंडू हाताळलेत राजू शेठ भोईर यांनी. पूर्णपणे हात बांधून ठेवलेत मात्र फलंदाजांचे. पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू होता. यावेळेस ऑन साइडला विनाश कारभारी आहेत. खूप चांगल्या प्रकारचं गॅदर कलेक्ट केलं, फेकी केलेत. रनआउटची संधी इथे मात्र आता मात्र परतावं लागेल महेंद्रला, तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज येतोय. याबलेस अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. अविनाश कारभारी स्वतःला झोकावून देत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे. चेंडू पडल्यानंतर वलन जरूर प्राप्त झाला होता, परंतु स्वतःचं शरीर त्या चेंडूवर झोकावून दिलं. स्टॉप करण्यात आलं चेंडूला. अशा प्रकारे दुसरा षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. खूप चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण का पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर राजू शेठ भोईर यांनी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. धावसंख्या खर्च केली 9. गुड बॉलिंग, चांगल्या प्रकारचे षटक म्हणावं लागेल. धावांना अंकुश लावण्याचं काम इथे नक्कीच केलंय राजू शेठ भोईर यांनी. तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीपदादा भंडारी. धावसंख्या 29 या आकड्यावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीपदादा भंडारी, ज्यांनी जय भोले संघ बांधला तेच आज एकमेकांच्या विरोधात खेळण्यात पाहायला मिळतंय. यावेळी सोडवलाय ऑन साइडला विशाल मडवी, त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. षटकार येतोय.
प्रदीपदादा भंडारी यांनी सातत्याने जय बोले संघ त्यांना नेहमीच मार्गदर्शन ते करत असतात आणि त्यांच्याच विरोधात आज मात्र एकमेकांच्या आमने सामने उतरलेत. निमित्त आहे जय बोले चषक कोलिवली 2025 हे पर्व. पुन्हा एकदा उंच उंटवणारा फटका, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग इट 6. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते महेशच्या माध्यमाने. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 41 या आकड्यावर. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र होतीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या षटकामधील सातत्याने अशा प्रकारची फटकेबाजी त्याच्या बॅटमधून ट्रेडमार्क शॉट आहेत. ऑनसाइड फेवरेट आहे. महेश भंडारीचा विचार केला गेला तर UPL मध्ये सर्वात प्रथम अर्धशतक ठोकणारा हा फलंदाज आहे. अशा प्रकारची फलंदाजी सातत्याने त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतेच. पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. विशाल मडवी थोडेसे फंबल होत आहेत परंतु फेकी चांगली आहे. एकापेक्षा जास्त काही नाहीये. विशाल मडवी असतील, प्रदीपदादा भंडारी असतील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ साकार झालेला आहे. जय बोले संघ तोच संघ आज आमने सामने पाहायला मिळतोय. एका टायमाला विशाल भंडारी देखील जय बोले संघाचे, विशाल मडवी हे जय बोले संघाचे एक बिग हिटर म्हणून ओळखले जात होते परंतु आता 40+ माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. यावेळीच बोट फिरवले चेंडूवर. ही स्पेशालिटी आहे प्रदीपदादा भंडारीकडे. चेंडूला वळण प्राप्त करून देण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आहे. खूप चांगल्या प्रकारची लाईन आणि लेंथ आपल्याला नेहमीच त्यांच्याकडून पाहायला मिळते. त्याच जोरावर आज जय मसोबा 40+ संघाने वर्चस्व गाठलंय. जय मसोबा 40+ या नावाने सातत्याने खेळ करत असतो. चॅम्पियनशिप देखील पटकावलेत या सीझन मध्ये. पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने निलेश जाधव आहे त्यांच्या मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार मनोजच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक फ्लाय झाली आहे 48 या आकड्यावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक समाप्तीनंतर पाण्याची सोय करा. मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय त्यामुळे पाण्याची गरज नक्कीच खेळ करणाऱ्या क्षेत्ररक्षकाला, खेळाडूला सातत्याने लागत असते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार पाहायला मिळतोय. बोलच बॅक टू ड्राईव्ह. चेंडू इथे मात्र पॅव्हिलियन कक्षामध्ये खूप चांगल्या प्रकारचं झेल इथे मात्र टिपत असताना रुतेश, परंतु षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फ्लाय झाली 54 या आकड्यावर आणि अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54. राजूदादा भोईरने नक्कीच लगाम लावलं होतं धावसंख्येवर. त्यानंतर प्रदीपदादा भंडारी देखील थोडंसं महागडे ठरले. 25 धावा खर्च केल्या
त्याचा परिणाम म्हणजे ज्या प्रकारची फटकेबाजी केली आहे सुरुवातीला महेश भंडारीने आक्रमक रूप धारण केलं होतं, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार मनोजच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ज्या प्रकारे हवेचा वेग आहे त्या हवेच्या वेगाचा खूप चांगल्या प्रकारचा फायदा इथे मात्र घेत असताना 2 फलंदाज. चौथं स्लॉगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी सुरेश भंडारी येतोय. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला वळवलंय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अविनाश कडून चुकी होत नाहीये आणि अशा प्रकारे महेश भंडारीची इथे मात्र खेळी संपुष्टात येते. साहिल भंडारी येतोय, नवीन फलंदाज, नवोदित खेळाडू आहे. चुकीचा चेंडू होता परंतु टायमिंग तिथं व्यवस्थित जुळला नाही, महेश भंडारीला परतावं लागलं. यावेळेस बोट फिरवली होते, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिलंय. नो मॅच लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, 4 धावांसाठी चौकार येतोय. मिळालाय एक नवोदित उभरता सितारा आहे. जयभोले संघासाठी सातत्याने मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय पविलियन एंड मध्ये. क्या बात आहे, साहिलच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. क्या बात आहे, महेश भंडारीने या चेंडूच्या आधी फक्त सांगितलं त्याला की षटकार पाहिजे आणि षटकार पण असा दिला की त्याच्या पविलियन मध्ये त्या चेंडूला पाठवला. यावेळेस बोट फिरवली गेली. नक्कीच लाईन मध्ये परिवर्तन, कोन मध्ये परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता. ऑन साइडला डीप मध्ये निलेश आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीसाठी इथे मात्र काय होतोय, मनोज साहिलची विकेट सॅक्रिफाईस करायसाठी होती परंतु स्वतःला इथे मात्र परतावं लागेल. अजून एक अद्रा बसतोय. शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक आहेत, त्या अखेरच्या षटकामध्ये हादरा बसतोय. मनोजच्या रूपाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशीर्वाद येतोय. धावसंख्या जर पाहिली गेली तर आजच्या दिवसातील उच्चांक जरूर गाठलाय. 64 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 66 धावसंख्या. पुन्हा यावेळेस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. निलेश आहे तिथे 2 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्नासाठी पुन्हा एकदा गडी कमवावा लागेल. अशा प्रकारे तिसऱ्या धावेसाठी अजून एक रनआउट पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे 4 षटकांचा सामना इथे मात्र संपन्न होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावर. यापुढे होणारी लढत जयदुर्गा कोळवली विपक्ष जयदुर्गा उंबर्डे या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे नाणेफेकीसाठी. जयदुर्गा कोळवली आणि जयदुर्गा उंबर्डे दोन्ही संघाचे कर्णधार या मुख्य व्यासपीठावर नाणेफेकी केली जाईल.
हॅलो, चला टॉस साठी या. जयदुर्गा कोलोली विपक्ष जयदुर्गा उंबारडेमध्ये टॉस केलं जाणार आहे. उंबारडेचे कॅप्टन आले आहेत, कोलोलीचे कॅप्टन या, कारण की ही आपण तर 5वी 6वी मॅच असणार आहे. क्या बात आहे. उंबारडे 40+ संघाला धावा जिंकण्यासाठी हवे तर तब्बल 69 धावांचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 17.25 धावा करायच्या आहेत. एकूण 70 धावांचं लक्ष. 17.25 आपण सरसरीने धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकता. निलेश आणि आपण तर अविनाश ही जोडी मैदानात जर खेळली आणि स्टार्ट जर चांगला दिला तर धावा चेस होऊ शकतात. तर 40+ क्रिकेट देखील एक चांगलं क्रिकेट आहे, क्वालिटी क्रिकेट. चला, जयदुर्गा कोलोलीचे कॅप्टन आलेले आहेत, सोमनाथ देखील आले इन ॲक्शन मध्ये. जीवन भंडारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभाचे टॉस करायचंय. अविनाश आणि आपण पाहू शकता निलेश जाधव. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते क्लिअरिटी विथ क्वालिटी किरण थले असतील आणि त्यांचे संपूर्ण आपण तर जी टीम आहे त्यांची, कॅमेरामॅन असतील, आपण तर ऑपरेटर असतील, त्यांना देखील धन्यवाद देऊ. महेश इथं गोलंदाजी मार्क. महेशने बॅटिंग खूप चांगली केली. तर गोलंदाजी कशा प्रकारे करतो पाहिजे. स्ट्रायकरला दिनेश आपण पाहू शकता, दिनेश जाधव यांचे बंधुराज निलेश जाधव. एक बंधुराज गुणलेखन करतो, दुसरा बंधुराज चांगलं क्रिकेट खेळतो. म्हणजे दोन्ही बंधुराजांचं गावासाठी चांगलं योगदान राहिले. दिनेश जाधव आमचे ऑफिशियल गुणलेखक 40+चे. महेश पहिला चेंडू उडवलाय हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय. तर जयदुर्गा कोलोली संघाने टॉस जिंकलाय आणि लगेच सांगितलं की आम्ही फीडिंग करू. विकेट हॅट्रिक साठी कोलोली संघाला 500 रुपये. मुकुंद भंडारी याच्याकडून. नाही दादा, पैसे तुमच्याकडेच ठेवा, पैसे हरवले तर आम्हाला भरपूर अनुभव आलाय. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सुरेख या बैला मिळाला. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव. धावसंख्या दाखल 2. दोन धावा आहेत. महेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला निलेश जाधव. निलेश जाधवला पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करावी लागणार आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला काढत डॉट चेंडूची समाप्ती. जय भोले चषक कोलवली 20-25 दमदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. आणि सोमनाथ देखील आता इलेक्शन मध्ये बघायला मिळेल. उगम शेलार देखील इनेक्शन. फटका सुरेख यावेळेला लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून चेंडू सरळ चालला आमच्याकडे समालोचन कक्षासमोर. चौकार. नाही, चांगली मॅच बघायला मिळेल दिनेश मित्र म्हणेल. एका बाजूला सोमनाथ असतील, दुसऱ्या बाजूला उगम शेलार असतील. बेस्ट वर्सेस बेस्ट क्रिकेट बघायला मिळेल, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळेल. प्रदीप दादा देखील कर्नाटक काहीतरी बातचीत करताय. बालावृंदा बरोबर 6 धावा धाव फलकाती. महेश राईट आर्म राऊंड द कडे मारा करतोय.
हो चांगला चेंडू, तो ओढासा आपण वेगाने चेंडू टाकला, वेगाने इम्प्रेस करतोय. डाट चेंडूची समाप्ती. महेशने बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी देखील चांगलं करतोय. म्हणजे आजचा दिवस महेशच्या नावावरती राहतोय. महेश राहून तिकडनं मार्ग करतो स्टॅकला. निलेश जाधवला आपण पाहू शकता. फटका चांगला आहे, मिडल चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आशिष आहेत तिथे. 1 धावसंख्या, भारतीय धावसंख्या धावफलकाची आपण पाहू शकता 7. चौकार षटकांची नित्यांत गरज आहे, अन्यथा जय आणि पराजयामधलं तुम्ही फक्त अंतर कमी कराल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. धावा झाल्या धावफलकाची 7. इथून आता कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जे बोलूया आपण तर कोहली संघाच्या माध्यमातून. मनोज येतोय. कारभारी, भंडारी या विभागात जर बघितलं तर कोलवली आपण तर उंबरठे गावात पंजे देखील आहेत, खारुक देखील आहेत, जाधव आहेत, शेलार आहेत, पाटील आहेत. अनेक नावं असलेली आपण तर आहेत लोक. म्हणजे वडोलपारी नावं पहिल्यांदाच आम्ही जेव्हा दिनेश या विभागात समालोचन करायला आलो, कोणीतरी आम्हाला सांगितलं खारुक. आम्ही त्याला 2 वेळा नाव विचारलं, नाही म्हणाले आडनावच आहे खारुक. 7 धावा दाफल करतात. पंजे देखील आहेत. म्हणजे आज एका पिढीपासून दुसरी पिढी तयार झाली, त्यानंतर ते आडनावाची लोकसंख्या वाढत जाते. सात धावा दाफल करते. गोलंदाजी मार्कवर येतो. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरे टक्के गोलंदाज आपण पाहू शकता मनोज येतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकता निलेश. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. यावेळेला कॉडबॅनचा अपील केलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुपर संडे प्रेक्षकांची गर्दी देखील वाढली आहे. तर सर्व गावातील संघ खेळत आहेत. एक चांगली प्रीमियर लीग आहे आपल्याला बघायला मिळते. नॉकआउट सिस्टमच्या माध्यमातून स्पर्धा खेळवली जाते. ऑटो रायडर्स विपक्ष जय हनुमान 40+ मध्ये मॅच असणार आहे. मनोज शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू पूल केला. यावेळेला राऊंडी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. स्कोअर लगवंद क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एकने काम बनणार नाहीये. बर्थडे 40+ संघाला प्रहार करावा लागणार आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर. अविनाश कारभारी सारखा बॅटर शांत बसलाय. उगम शेलार देखील येत आहेत, कारण आता त्यांचा सामना असणार आहे तो म्हणजे आपण तर सोमनाथच्या संघाविरुद्ध. इथे पायचित्त स्ट्रॉंग अपील होत आहे. बॅटर बाद एकदम मस्त. उगम शेलार बघा चेंडू मिळत नाहीत, ते स्वतः आल्यात. विशाल येत आहेत. नाही राहू दे राहू दे. म्हणजे आता उमेदवारी अर्ज त्यांना देखील मिळाला. क्या बात आहे. कोणत्या विभागातून? देवरुंग. म्हणजे जवळच आहे. म्हणजे फक्त तुम्हाला पूलच पार करायचं आहे. हे दादा जेवढं नातेवाईक जवळचे असतात ना तेवढे काही झालं ना, खास करून दुःखच्या वेळी खूप म्हणजे जाणं येणं फार गरजेचं होतं. नवीन बॅटर येतं यावेळेला विशाल येतोय. विशाल माडवी. अविनाश कारभारी बाद झाल्यात. मनोजला मोठा यश मिळालं. हो आपण तर यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. एकच धाव. नाही तर सामना इथून मात्र जिंकता येणं फार कठीण आहे. कुठेतरी चमत्कार घडवावा लागणार आहे. खास करून आपण तर निलेशला बॅटिंग करावी लागणार आहे. मनोज फटका यावेळेला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर मिडअपच्या मधून चेंडू चालला. यावेळेला वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. 14 धावा. दोन यंगस्टर देखील आले उगमच्या मागे. मला वाटतं यश देखील आलाय. क्या बात आहे. नाही सपोर्ट आहे ना. 14 धावा. 13 मोकरा. मनोज गोलंदाजी मार्कवर. नाही निलेशचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करणं गरजेचं आहे.
शॉर्टपर्यंत चेंडू पूल केलाय हवेमध्ये चेंडू मिड विकेटला झेलची शक्यता आहे. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतला बॅटर बाद. कोलवलीचे बरेच खेळाडू बाजे घेऊन आलेत बघा ना लहान मुलं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. गरमी वाढत चालली आहे. या वर्षी देखील स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ग्रामीण संघांना आपण तर 40+ देखील आपण तर प्रवेश फी फ्री असणार आहे. 40+ संघ देखील खेळताना दिसतील. 12 त्यानंतर शहरी विभागात संघ खेळताना दिसतील. भास्कर येत आहेत. नेक्स्ट मॅच जयदुर्गा कोलवली संघाने टॉस जिंकलाय. जयदुर्गा उंबाडे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. त्यानंतर ऑटो रायडर्स विपक्ष जय हनुमान 40+ मध्ये मॅच असणार आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. प्रत्येक जणू काय उगम शेलार मला वाटतं कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिंकलेत. प्रत्येक जण आल्यानंतर अभिनंदन करतोय. चौकार फार वेगाने आला यावेळेला. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या फलकर त्याकडे पाहू शकता यावेळेला 17 धावा. मनोज गुलुबजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. प्रणय हो खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला वळवलाय. चेंडू चालला यावेळेला मिडविकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय डीप मधनं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात. धावसंख्या फलकर त्याकडे पाहू शकता यावेळेला 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. प्रणय विशालला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती. क्या बात आहे. प्रणय आणि विशाल मध्ये कॉम्पिटिशन चालू असते म्हणजे प्रॅक्टिस मध्ये. आणि आता मैदानावर काय संघर्ष. हो फटका चांगला आहे. काय ताकद आहे. किती फटका लांब गेलाय. दिनेश मला वाटतं क्रिकेटमध्ये सर्वात मोठा फटका षटकार अन्यथा मोठा फटका अजून आला असता. थँक्यू विजय. धावसंख्या दाखल त्याकडे पाहू शकता यावेळेला 25. पुन्हा एकदा पूल केलाय. पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. विशाल बघा काय बॅटिंग करतो. सलग 2 चेंडू 2 षटकार आहेत. हे षटकार त्याला पहिल्या दुसऱ्या षटकारमध्ये पाहिजे होते. षटकामध्ये पाहिजे होते. धावा दिल्यात 31. 38 करायच्यात अजूनही. लगेच तिसरं कधी शेवटचा चेंडू स्ट्राईकला विशाल. पायचीचं स्ट्रॉंग अपील होतंय. बॅटर बाद. नाही पायचीच्या स्वरूपात बाद आहे. बाद असलं तर बादच देणार. पायचीच्या स्वरूपात बाद आहे फलंदाज. सकाळीच आम्ही सांगितलंय.
मालिकावीरसाठी कूलर देखील आहे. आशिष येते अंतिम षटक घेऊन. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अरुण कारभारी आल्यात आणि भास्कर डावखोरे बॅटर आहेत. 6 चेंडू 38ची गरज आहे. लक्ष मोठं आहे. 7 चेंडूमध्ये 42 देखील झाल्या होत्या देसाईच्या मैदानावर. प्रल्हाद पाटील का बॅटिंग केली होती. सात षटकार. पहिला चेंडू पंच वाईड चिखून करत आहेत. अव्वांत भर धावसंख्या दाखल 32 37 पाहिजेत. आशिष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला भास्कर. फक्त आता जय आणि पराजयामधलं अंतर कमी केलं जात आहे. शॉटॉपल्यांचा चेंडू तर हुक करायचा होता यावेळेला. चेंडू वेगाने चालला. यष्टिरक्षक भेटतो लॉंग स्टॉपला. लेग बायच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या दाखल 36. थोडस संघर्ष करताना दिसतोय 40+ संघ देखील. धावा. थोडस एकतर्फी मॅच होते. आता यानंतर एक मॅच असणार आहे ते म्हणजे 2 बलाढ्य संघ. एका बाजूला जयदुर्गा कोलिवली संघाने टॉस जिंकला. जयदुर्गा उंबाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. सोमनाथ पक्ष आपण उगमला पाहू शकता. चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑनला. 1 धाव. जयभोले संघ देखील सहजासहजी बघा धाव देत नाहीये. 1 धाव संख्या वरती धावसंख्या धाव फरक करते. पुढे पाहू शकता यावेळेला 37 धावा. 32 ची गरज आहे अजूनही. आशिष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला अरुण. ओ डॉट चेंडूची समाप्ती. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. मॅच बघितलं ना दिनेश एकतर्फी झाली. त्याचं कारण की जयभोले संघाने खूप चांगली बॅटिंग केली 40+ संघाच्या विरुद्ध. यष्ट्या उद्ध्वस्त. तर नवीन बॅटर तर सुरेश. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी. स्ट्रायकला सुरेश येतोय. आशिष राईट आर्म राऊंड द मारा करतोय. स्ट्रायकला सुरेश भंडारी. हो किती लांबनं बघा पिच करतायत. वाईड मागतायत. ड्रिल करून दाखवतायत कशा प्रकारे चेंडूला मारायचं होतं. आता फक्त जय आणि पराजयामधलं अंतर कमी केलं जातंय. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाज काय करतोय बघा. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला सुरेशला आपण पाहू शकता. आशिष हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. डॉट चेंडूची समाप्ती.
बघा लगेच कोणतरी काकांना सांगितलं पैसे पडतील, काकाने लगेच बघितलं. डॉट चेंडूची समाप्ती आणि अशा तऱ्हेने आपण तर जय बोले संघ विजय संपादक होतो. विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धे आपण तर सामनाचा मान ऑफ द मॅच आपण लगेच घोषित करूया. महेश ज्याने तब्बल बॅटिंग